छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ गेले 51 वर्ष कबड्डी या खेळाची खेळाडू निर्माण करण्यासाठी सातत्याने काम करणारं असं हे मंडळ आहे. या महानगरपालिकेमध्ये गेली वर्षानुवर्ष अनेक असे खेळाडू हे तयार झाले. त्यांची एक फार मोठी यादी आहे आणि या सर्व गोष्टी लक्षात घेता कबड्डी खेळायला आता नव्याने चांगले दिवस आलेत हेही आपण सर्वांना माहिती आहे. जो कबड्डीमुळे या खेळाबद्दल एक वेगळं आकर्षण युवकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि युवतींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सगळ्या गोष्टी पूर्वी मातीच्या खेळामध्ये मातीच्या मैदान असायची, परंतु आता मॅट वरती सुद्धा हा कबड्डी खेळ हा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला. त्यामुळे पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रॅक्टिस जी आपल्याला सहजपणे करता येते. अनेक असे संघ आहेत की जे त्या संघांना बंदिस्त असं पटांगण आहे आणि त्यामुळे त्यांच्या खेळाडूंना सरावासाठी चांगली संधी मिळत होती. परंतु 3-4 महिने पडणारा पाऊस आणि त्यानंतर मैदानात झालेली वेगळी हानी ज्याला म्हणतो, त्यामुळे सर्व जे कबड्डी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळामध्ये खेळाडू खेळतात किंवा जे खेळाडू आहेत त्यांना सगळ्यांना 4 महिने प्रॅक्टिससाठी इतरत्र जावं लागायचं. त्यामुळे वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करायचा की यासाठी काहीतरी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या भागामध्ये असणाऱ्या या मैदानामध्ये एक अशी व्यवस्था उभी करणं खेळाडूंसाठी फार गरजेचं होतं. आणि इथले असणारे सर्व स्थानिक नगरसेवक, कल्याण डोंबिवली महानगरपालिका या सगळ्यांची चर्चा करून मग एक बंदिस्त सभागृह जे आहे की ज्यामध्ये आता अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाडू जे आहेत ते प्रॅक्टिस करू शकतील. भविष्यात मॅटवरचं प्रॅक्टिस जे आहे ते सुद्धा या ठिकाणी करणं हे सुरू होईल. रात्रीच्या वेळेला प्रॅक्टिस करत असताना विद्युत व्यवस्था असणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. अनेक हौशी खेळाडू जे आहेत ते नोकरीनिमित्त मुंबईच्या दिशेने जात असतात. त्यामुळे त्यांना प्रॅक्टिससाठी लागणारा जो कालावधी आहे तो रात्रीचा वेळच असतो. आणि मग अशा सगळ्यांना सोय उपलब्ध व्हावी यासाठी या बंदिस्त अशा या संकुलाचं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंनी या संपूर्ण क्रीडांगणाचा जास्तीत जास्त वापर करून डोंबिवलीचं नाव हे कबड्डी क्षेत्रामध्ये पूर्वीही अतिशय मोठं होतं. अनेक खेळाडूंनी मुंबई असेल, महाराष्ट्र असेल या सगळ्या संघांमध्ये नेतृत्व केलं. अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी, मग त्या खाजगी कंपनीज असतील किंवा शासकीय, सरकारी आणि निमसरकारी अशा ठिकाणी अनेक जण हे या खेळामुळेच नोकरीला लागलेत. अनेक खेळाडू आहेत ते वारंवार खंत व्यक्त करायचे की आम्हाला खेळाडू घडवायचे आहेत, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर नाही. तर आता इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे हे सर्वजण मिळून चांगले खेळाडू निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून नक्की पाऊल उचलतो. मी असं म्हणणं योग्य नाही, परंतु या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या सांगणंही गरजेचं असतं. ज्यांच्या जोडीला प्रत्येक जण बसलाय प्रत्येकाला कदाचित माहित नाही, अगदी तुम्हाला चांगलं माहित आहे
आपली दोस्ती कशी आहे, शोलेची दोस्ती आहे. त्यामुळे त्या शोलेच्या दोस्तीमध्ये कधी काय तुला तर माहित आहे.